श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीमद भागवत कथामृत भाग 25. अध्याय 55. प्रद्युम्नाचा जन्म आणि शंभरासुराचा वध. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, कामदेव भगवान वसुदेवांचेच अंश आहेत. रुद्र भगवंताच्या क्रोधाग्नीमुळे ते भस्म झाले होते. पुन्हा शरीर प्राप्तीसाठी त्याने आपले अंशी भगवान वासुदेवांचाच आश्रय घेतला. तेच कामदेव यावेळी श्रीकृष्ण रुक्मिणीचे पुत्र रूपात जन्मले. त्यांचे नाव होते प्रद्युम्न. सौंदर्य, शौर्य, सौशील्य आदी सद्गुणांमुळे ते श्रीकृष्णांपेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नव्हते. शिशु प्रद्युम्न ज्यावेळी अजून 10 दिवसाचा सुद्धा नव्हता, त्याचवेळी कामरूपी शंभरासूर वेश बदलून आला आणि सुतिकागृहातूनच त्या शिशूस घेऊन पळून गेला. त्या असुराने त्या बाळास समुद्रात फेकून दिले. समुद्रातील एका मोठ्या माशाने त्या इवल्याशा जीवास गिळून टाकले. दैवयोगाने तो मोठा मासा एका कोळ्याच्या जाळ्यात अडकला. त्या कोळ्याने तो मासा त्या गावचा राजा शंभरासुरास आणून दिला. त्याने तो मासा आपल्या पाकशाळेत पाठविला. आचार्याने तो मासा हळुवारपणे कापला. त्यात एक सुंदरसे बाळ होते. ते पाकशाळेची व्यवस्थापिका मायावतीस त्यांनी दिले. त्या सुंदर शिशूस पाहून तिला खूप आनंद झाला, परंतु तिला त्या बालकाबद्दल पुत्रभाव वाटत नव्हता. एकदा देवर्षी नारद तेथे आले. त्यांनी सांगितले की हा बालक म्हणजे प्रत्यक्ष कामदेवच आहे. हा श्रीकृष्ण रुक्मिणीचा पुत्र आहे. त्याला शंभरासुराने सुतिकागृहातून चोरून आणून समुद्रात फेकून दिले होते. त्याला एका मोठ्या माशाने गिळले होते. तो मोठा मासा एका कोळ्याच्या जाळ्यात सापडला होता. त्याने तो शंभरासुरास भेट म्हणून आणून दिला. त्याच्या पोटातून तो सुंदर शिशू बाहेर पडला होता. ज्यावेळी मायावतीस कळाले की तो शिशू तिचा पती आहे, त्यावेळेपासून त्याचे तिने अधिकच काळजीपूर्वक लालन पालन करण्यास प्रारंभ केला. थोड्याच काळात श्रीकृष्ण कुमार युवा अवस्थेस प्राप्त झाला. मायावतीने त्याला त्याच्या जन्मापासूनची सर्व कहाणी सांगितली आणि म्हणाली, आपली माता रुक्मिणी देवी पुत्रस्नेहाने व्याकुळ होत आहे. आपण शंभरासुराचा वध करून माता पित्यांच्या भेटीसाठी जाऊया. मायावतीने मोहन आदी अनेक मायावी विद्या प्रद्युम्नाला प्रदान केल्या होत्या. एकदा प्रद्युम्न शंभरासुराशी काही कटू वचन बोलला. त्यावेळी शंभरासुराने आपली गदा फिरवून प्रद्युम्नावर वार करणार तितक्यात प्रद्युम्नाने आपल्या गदेने शंभरासुराच्या गदेचा चकनाचूर करून टाकला. त्यावेळी शंभरासूर मायावी विद्येने आकाशात उडाला आणि तेथून प्रद्युम्नावर अस्त्र वर्षा करू लागला. त्यावेळी प्रद्युम्नाने आपल्या महाविद्येने त्याच्या सर्व मायावी शक्तींचा नाश केला. शंभरासूर भूमीवर पडला. प्रद्युम्नाने आपल्या तीक्ष्ण तलवारीने शंभरासुराचे शिर धडावेगळे केले. त्यावेळी देवतांनी पुष्पवृष्टी केली. ते प्रद्युम्नाची स्तुती करू लागले. यानंतर मायावती रती आपल्या पती प्रद्युम्नास घेऊन आकाशमार्गाने द्वारकापुरीस आली. आकाशात गोऱ्या पतीसह सावळे प्रद्युम्न असे शोभायमान होते, जणू वीज आणि मेघांची जोडीच आहे. त्या दोघांनी भगवंतांच्या अंतःपुरात प्रवेश केला. प्रद्युम्नाला पाहून रुक्मिणीला आपल्या हरवलेल्या पुत्राची प्रकर्षाने आठवण झाली. तिला वाटले, इतका सुंदर कमलनयन पुत्र कोणाचा आहे? माझा पुत्र असता तर एवढाच असता, असा विचार तिच्या मनात चालू असतानाच भगवान श्रीकृष्ण तेथे आले. माता देवकी आणि पिता वसुदेव सुद्धा तेथे आले. भगवंत आपला पुत्र प्रद्युम्नाबद्दल सर्व काही जाणत होते, परंतु त्यांनी काही सांगितले नाही. तितक्यात तेथे देवर्षी नारद आले. त्यांनी प्रद्युम्नाला सुतिकागृहातून शंभरासुराने पळवून नेण्यापासून ते शंभरासुराच्या वधापर्यंतच्या सर्व घटना सविस्तर सांगितल्या. देवर्षींचे वक्तव्य ऐकून रुक्मिणी माता अत्यंत आनंदित झाली. प्रद्युम्न आणि मायावतीस मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयाशी घट्ट धरले. तिच्या नेत्रातून आनंदाश्रू झरझर वाहत होते. या नंतर प्रद्युम्न आणि मायावतीस भगवान श्रीकृष्ण
माता देवकी, वसुदेव, बलराम या सर्वांनी अत्यंत प्रेमाने आपल्या गळ्याशी लावले. श्रीकृष्ण आणि प्रद्युम्न यांचे रंग, रूप, शरीरयष्टी इतकी सारखी होती की अनेक वेळा प्रद्युम्नाच्या अन्य माता त्याला श्रीकृष्ण समजत असत. येथे अध्याय 55 समाप्त झाला. अध्याय 56 स्वयंवंतक मण्याची कथा. जांबवती आणि सत्यभामा बरोबर भगवान श्रीकृष्णांचा विवाह. श्री शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, सत्राजित नावाचा एक सरदार भगवान सूर्याचा एक महान उपासक होता. त्याच्या निस्सीम भक्तीवर प्रसन्न होऊन सूर्यनारायणाने त्याला स्वयंवंतक नावाचा एक दिव्य मणी दिला होता. तो मणी गळ्यात घालून सत्राजित ज्यावेळी द्वारकेत आला त्यावेळी त्या मण्याच्या तेजाने लोकांना प्रत्यक्ष सूर्यदेवच आल्यासारखे वाटले. त्या मण्याची विशेषता ही होती की तो प्रतिदिन पूजा केल्यानंतर 8 भार सोने देत असे. तो मणी सत्राजिताने आपल्या देवमंदिरात ठेवला होता. एकदा तो मणी घालून सत्राजित दरबारात आला त्यावेळी त्याच्या दिव्य तेजाने सर्वांचे डोळे दिपून गेले होते. हा मणी ज्या ठिकाणी पूजा करून प्रस्थापित केला जातो तेथे दुर्भिक्ष, ग्रहपीडा, सर्पभय, शारीरिक आणि मानसिक पीडा, मायावियोगाचा उद्भव असे काहीच अशुभ घडत नाही. भगवान श्रीकृष्णाने राज्याच्या संपन्नतेसाठी आणि सर्व जणांच्या हितासाठी तो मणी महाराज उग्रसेनास द्यावा अशी विनंती सत्राजितास केली होती. परंतु सत्राजिताने ती विनंती मान्य केली नाही. एकदा सत्राजित घरी नसताना त्याचा धाकटा भाऊ प्रसेन याने तो मणी गळ्यात घातला आणि तो शिकारीसाठी गेला. तेथे एका सिंहाने घोड्यासह प्रसेनाला मारून टाकले आणि प्रसेनाच्या गळ्यातला तो मणी घेऊन तो चालता झाला. तो जात असताना वृक्षराज जांबवंताने त्या मण्यासाठी त्या सिंहावर हल्ला केला. त्यास मारून टाकून तो मणी घेऊन आपल्या गुहेत गेला. त्या मण्याच्या प्रकाशाने ती गुहा उजळून निघाली होती. जांबवंताने तो मणी आपली कन्या जांबवतीस खेळावयास दिला. प्रसेन शिकारीसाठी गेलेला 2 दिवस झाले तरी आला नाही. त्यामुळे सत्राजित अत्यंत दुःखी झाला. तो लोकांना सांगू लागला की श्रीकृष्णाने त्याच्या भावाला मारून टाकून स्वयंवंतक मणी घेतला असेल, कारण त्याने तो मणी मागितला होता, परंतु मी त्याला तो देण्यास नकार दिला होता. ही वार्ता कानोकानी श्रीकृष्णांपर्यंत पोचली. आपल्यावर लावलेल्या आरोपाचे प्रक्षालन करण्यासाठी श्रीकृष्ण नगरातील काही सन्माननीय व्यक्तींना घेऊन प्रसेनला शोधण्यासाठी निघाले. वनामध्ये शोधत ते घोर अरण्यात येऊन पोचले. तेथे त्यांना प्रसेन आणि त्याचा घोडा मरून पडलेला दिसला. जवळच सिंहाच्या पावलांची चिन्हे दिसली. त्या चिन्हांच्या मागोमाग काही अंतर गेल्यावर तेथे त्यांना एक सिंह मरून पडलेला दिसला. ज्यावेळी ते अजून पुढे गेले त्यावेळी एका अस्वलाच्या पावलांची चिन्हे गुहेच्या आत गेलेली दिसली. श्रीकृष्ण आपल्या सोबत्यांना म्हणाले, तुम्ही इथे थांबा, मी स्वयंवंतक मणी घेऊन येतो. श्रीकृष्णांनी त्या गुहेत पाहिले की एक युवती तो मणी घेऊन खेळत होती. एका अपरिचित पुरुषास आपल्या गुहेत आलेले पाहून ती कन्या जोरात ओरडली. तिच्या आवाजाने तो परम बलवान वृक्षराज जांबवंत धावतच आला आणि श्रीकृष्णास सामान्य मानव समजून त्यांच्यावर तुटून पडला. दोघेही तुल्यबल असल्याने कोणाचीच हार होत नव्हती. हे युद्ध 28 दिवस चालू होते. शेवटी भगवंतांनी एक मुष्टीप्रहार केला. त्याच्यामुळे जांबवंताच्या शरीराची एक गाठ तुटली. त्याचा उत्साह पूर्णपणे नष्ट झाला होता. यावेळी जांबवंत म्हणाला, प्रभू, मी आपणास ओळखले आहे. आपणच भगवान विष्णू आहात. आपणच रक्षक, स्वामी, पुराण पुरुष भगवान विष्णू आहात. आपणच या विश्वातील रचयिता ब्रह्मदेव शंकर यांचे निर्माता आहात. ज्यावेळी भगवंतांनी पाहिले की जांबवंताने त्यांना ओळखले आहे त्यावेळी त्यांनी आपले कल्याणकारी शीतल करकमळ जांबवंताच्या शिरावर फिरविले आणि आपल्या अहेतुक कृपेने भरून गंभीर वाणीने आपल्या भक्त जांबवंतास म्हणाले, हे वृक्षराज, मी स्वयंवंतक मण्यासाठी तुमच्या गुहेत आलो होतो. या मण्याच्या योगाने माझ्यावर लागलेल्या खोट्या कलंकास मिटवू इच्छितो. हे भगवंताचे वक्तव्य ऐकल्यावर जांबवंताने मोठ्या आनंदाने त्यांची पूजा केली आणि आपली कन्या जांबवतीस स्वयंवंतक मण्यासह अर्पण केली. श्रीकृष्ण ज्या लोकांना बाहेर ठेवून आत गेले होते ते लोक 12 दिवसापर्यंत वाट पाहून अत्यंत दुःखाने घरी परतले. श्रीकृष्णाच्या गुहेतून बाहेर न येण्यामुळे
रुक्मिणी, देवकी, माता देवकी, वसुदेव आणि समस्त द्वारकावासी अत्यंत शोकग्रस्त झाले होते. समस्त जनता भगवंताच्या सुरक्षित परत येण्यासाठी दुर्गादेवीची प्रार्थना करू लागले होते. सर्वांच्या प्रार्थनेने दुर्गादेवी प्रसन्न झाली आणि तिने आशीर्वाद दिला. त्याच वेळी श्रीकृष्ण गळ्यात तो मणी धारण करून नववधू जांबवंतीसह सकल मनोरथ पूर्ण होऊन परत आले होते. सर्वांना अति आनंद झाला. यानंतर भगवंतांनी सत्राजितास राजसभेत महाराज उग्रसेनांच्या जवळ बोलाविले आणि कशा प्रकारे तो मणी प्राप्त केला ती कथा सांगितली. यानंतर तो मणी सत्राजितास दिला. त्याने मणी तर घेतला, परंतु त्याचे मुख लज्जेने खाली झुकले. त्याला आपल्या अपराधाचा मोठा पश्चाताप होत होता. त्याने आपल्या अपराधाचे परिमार्जन करण्यासाठी आपले कन्यारत्न सत्यभामा हिला श्रीकृष्णास अर्पण करून स्वयंतक मणी अंदन म्हणून द्यावा असा निश्चय केला. सत्यभामा शील, स्वभाव, सुंदरता, उदारता आणि सद्गुण संपन्न होती. भगवान श्रीकृष्णाने तिचे विधिवत पाणी ग्रहण केले, परंतु स्वयंतक मणी मात्र घेतला नाही. ते सत्राजितास म्हणाले, तुम्ही सूर्याचे उपासक आहात, त्यामुळे त्याने दिलेला मणी तुमच्याकडेच असू द्या. त्याचे जे फळ असलेले जे सोने ते राज्य कोशात जमा करा. सत्राजितास भगवंताचा पर्याय आवडला. त्याने सत्यभामाचा विवाह श्रीकृष्णांबरोबर मोठ्या थाटात संपन्न केला. येथे अध्याय 56 संपन्न झाला. स्वयंतक मणी हरण, शतधन्वाचा उद्धार, अक्रूरास पुन्हा एकदा द्वारकेस पाचारण. शुकदेव परीक्षितास पुढे सांगू लागले, राजन, ज्यावेळी श्रीकृष्णांनी ऐकले की 5 पांडव आणि माता कुंती लक्षाग्रहात जळून मृत्युमुखी पडले, त्यावेळी श्रीकृष्ण आणि बलराम हस्तिनापुरी गेले. तेथे त्यांनी पितामह भीष्म, कृपाचार्य, विदुर, गांधारी, द्रोणाचार्य यांची भेट घेतली आणि आपली सहानुभूती प्रकट केली. भगवान श्रीकृष्णांना या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की लाक्षागृहाची आग पांडवांना काहीच करू शकली नव्हती, कारण ते आग लागण्यापूर्वीच लाक्षागृहातून सुरक्षितपणे बाहेर पडले होते. श्रीकृष्ण आणि बलराम द्वारकेत नसल्यामुळे आणि कृतवर्मास उत्तम संधी मिळाल्या कारणाने त्यांनी शतधन्वाकडे येऊन त्यास सत्राजिताकडून स्वयंतक मणी घेण्यास प्रेरित केले. सत्राजिताने आपली कन्या सत्यभामा शतधन्वास देण्याचे मान्य केले होते, परंतु तसे न करता तिचा विवाह श्रीकृष्णाबरोबर करून दिल्यामुळे शतधन्वा चिडलेला होता. त्याने सत्राजित निद्रिस्थ असताना तलवारीने त्याचा वध केला आणि स्वयंतक मणी घेऊन तो निघून गेला. पित्याच्या अशा प्रकारे झालेल्या अकाली मृत्यूमुळे सत्यभामा अत्यंत दुःखी झाली होती. ती हस्तिनापुरी श्रीकृष्णांना ही दुःखद घटना सांगावयास गेली. श्रीकृष्णांना खूप वाईट वाटले. त्यांनी सामान्य माणसाप्रमाणे विलाप केला. ते तिघे द्वारकेस परतले. शतधन्वास श्रीकृष्ण आल्याची बातमी कळताच तो द्वारकेतून पळून जाऊ लागला, परंतु श्रीकृष्णाने त्याचा पाठलाग करून त्यास आपल्या चक्राने यमसदनी पाठविले, परंतु त्याच्याकडे स्वयंतक मणी सापडला नाही. श्रीकृष्णाने आपल्या श्वशुराचे सत्राजिताचे सर्व अंत्यकर्म विधिवत करविले, ज्यामुळे मृतक प्राणी परलोकात जातो. यानंतर भगवंतांनी अक्रूरास मोठ्या सन्मानाने द्वारकेस बोलावून घेतले आणि त्यांचा मोठा सत्कार केला. श्रीकृष्ण अक्रूरास म्हणाले, काका, तुम्ही जाणता की सत्राजिताला पुत्र नाही, त्यामुळे त्यांच्या मुलीचे पुत्र म्हणजे त्यांचे नातू त्यांना तिलांजली आणि पिंडदान करतील आणि ऋण चुकवतील. शास्त्रोक्त दृष्टीने पाहिले असता स्वयंतक मणी त्यांच्या नातवासच मिळावायच हवा, परंतु तो मणी तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, कारण आपण मोठे व्रतनिष्ठ आहात आणि पवित्र आत्मा आहात. आमच्याकडे एक कठीण प्रसंग निर्माण झाला आहे. माझे मोठे बंधू बलराम माझ्यावर विश्वास ठेवित नाहीत. यासाठी अक्रूर काका, तुम्ही तो मणी बलराम आणि सत्यभामा यांना आणि जांबवतीस दाखवून त्यांच्या मनातील माझ्याबद्दलचा संशय दूर करा. अक्रूर महाराजांनी आपल्या वस्त्रातील तो मणी काढून भगवंतांच्या हातात दिला. तो त्यांनी सर्वांना दाखविला आणि अक्रूराला परत दिला. सर्वशक्तिमान सर्वव्यापक भगवान श्रीकृष्ण यांचे हे आख्यान समस्त अपराध कलंकाचे परिमार्जन करणारे आहे. जो याचे पठण, श्रवण अथवा स्मरण करतो त्याची सर्व प्रकारची अपकीर्ती आणि पापांपासून सुटका होऊन शांतीचा त्याला लाभ होतो. येथे अध्याय 57 संपन्न झाला. भगवान श्रीकृष्णांच्या अन्य विवाहांची कथा.
पांडव लाक्षागृहातून सुरक्षित बाहेर आल्याची बातमी काही काळानंतर धृतराष्ट्रास कळाली. त्यावेळी त्याने 5 पांडव, माता कुंती आणि पुत्रवधू द्रौपदी या सर्वांना बोलावून घेतले. राज्याची विभागणी करून खांडववन युधिष्ठिरास दिले. पांडवांनी श्रीकृष्णाच्या साहाय्याने खांडवनाचे रूपांतर एका सुंदर नगरीत केले. त्याचे नाव इंद्रप्रस्थ असे ठेवले होते. एकदा श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ नगरी आले असताना अर्जुनाबरोबर शिकारीस गेले होते. अर्जुनाने अनेक वन्य पशूंची शिकार केली. नंतर ते थकून पाणी पिण्यासाठी यमुनेच्या किनारी आले. श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांनी हातपाय धुवून यमुनेचे शीतल जल प्राशन केले आणि थोडा वेळ ते विसावले. त्यावेळी त्यांना एक परम सुंदर कन्या यमुनेच्या किनारी तपस्या करीत बसलेली दिसली. श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे अर्जुन त्या कन्येस परिचय विचारण्यासाठी गेला. अर्जुनाने तिच्याजवळ जाऊन विचारले, हे सुंदरी, तू कोण आहेस, कोणाची पुत्री आहेस आणि येथे काय करीत आहेस, ते सर्व मला सांग. ती म्हणाली, हे विरोत्तमा, मी सूर्यकन्या कालिंदी आहे. मी सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंना पतीच्या रूपात प्राप्त करून घेण्याची इच्छुक आहे. त्यासाठी मी येथे तपस्या करते आहे. हे वीर अर्जुना, भगवंताशिवाय अन्य कोणीही पती म्हणून मी मान्य करू शकत नाही. कालिंदीचे वक्तव्य अर्जुनाने जसेच्या तसेच भगवंतांना सांगितले. ते सर्व काही पूर्वीपासून जाणतच होते, परंतु तसे न दर्शविता त्यांनी रथात बसवून कालिंदीस युधिष्ठिराकडे घेऊन आले. काही दिवस तेथे राहून ते द्वारकेस परतले. येथे आल्यानंतर एका शुभ मुहूर्तावर त्यांनी कालिंदीशी विधिवत विवाह केला. या विवाहाने त्यांच्या स्वजन आणि संबंधियांना परम मंगल आनंदाची प्राप्ती झाली. अवंती उज्जैन देशाचे राजे होते विंद आणि अनुविंद. त्यांची बहीण मित्रविंदाने स्वयंवरात श्रीकृष्णांना आपला पती निवडले होते, परंतु तिच्या भावांनी या विवाहाला मान्यता दिली नाही. मित्रविंदा श्रीकृष्णाची आत्या राजाधी देवीची कन्या होती. भगवान तिच्या इच्छेनुसार तिला राज्यसभेतून घेऊन गेले. समस्त राजे नुसते पाहतच राहिले. द्वारकेत आल्यानंतर त्या दोघांचा मोठ्या थाटात विवाह संपन्न झाला. कौशल देशाचे राजे नग्नजित अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांची एक सुंदर कन्या होती. तिचे नाव होते सत्या. तिच्या विवाहासाठी पित्याने एक विचित्र स्पंद लावला होता. जो राजा 7 अतिशय नाठाळ बैलांवर विजय प्राप्त करू शकेल त्यालाच सत्या वरमाला घालेल. अनेक राजकुमारांनी प्रयत्न केले, परंतु यशस्वी होऊ शकले नाहीत. श्रीकृष्णांनी मात्र त्या 7ही बैलांना एका दोरीने बांधून तो पण जिंकला आणि त्यांचा सत्याबरोबर विवाह झाला. हा 6वा विवाह होता. पूर्वीचे 5 होते रुक्मिणी बरोबर, सत्यभामा बरोबर, जांबुवती बरोबर, कालिंदी बरोबर आणि मित्रविंदा बरोबर. यानंतर श्रीकृष्णांचे 2 विवाह झाले. पहिला भगवंताची आत्या श्रुती कीर्ती यांची कन्या भद्रा आणि दुसरा भद्र देशाची राजकन्या लक्ष्मणा हिजबरोबर. येथे अध्याय 58वा संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.